मुंबईत पाऊस सुरू झाला की पाणी साचणं हा प्रश्न असतोच, पण त्याहून मोठा धोका म्हणजे झाडं कोसळण्याचा. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे ही कारणं असली तरी झाडांच्या मुळाभोवतीचं काँक्रिटीकरण, चुकीचं सुशोभीकरण आणि विकास कामांमधील निष्काळजीपणा यामुळे झाडं आधीच कमकुवत होत असल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे यंदा मुंबई महापालिकेनं वृक्ष संजीवनी अभियानांतर्गत धोकादायक झाडांवर थेट सूचना फलक लावून जनजागृती केली. मात्र केवळ इशारे देऊन प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. पाहूयात या संदर्भात स्पेशल रिपोर्ट. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे ही तात्कालिक कारणं असली तरी झाडांच्या मुळाभोवतीचं वाढतं काँक्रिटीकरण, चुकीचं सुशोभीकरण आणि विकास कामांमधील निष्काळजीपणा यामुळे झाडांची पकड आधीच कमकुवत होत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबई, पावसाळा आणि झाडं कोसळण्याच्या घटना या काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी मुंबईची तुंबई होते, झाडं कोसळतात आणि नाहक मुंबईकरांचा बळी जातो. मात्र यावर्षी मुंबई महानगरपालिकेने एक वेगळीच संकल्पना राबवली आहे. कारण पहिल्याच पावसाळ्यामध्ये 1000 पेक्षा जास्त झाडं कोसळली आणि 6 दिवसात ही झाडं कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. सध्या जर पाहिलं तर आपण मुंबई महानगरपालिकेने जी धोकादायक झाडं आहेत त्या झाडांना नोटीस लावलेली आहे. समोरच ही नोटीस पाहतोय आपण. मुंबई महानगरपालिकेकडून ही नोटीस लावण्यात आलेली आहे. धोका असं लिहिलेलं आहे आणि खाली जर पाहिलं तर अतिवृष्टी किंवा वादळात झाडे पडू शकतात, कृपया अशावेळी झाडाखाली थांबू नये. मात्र ह्या ज्या नोटिसा लावलेल्या आहेत सलग आपल्याला पाहायला मिळतात. हे एकच झाड नाही तर समोर पाहतोय आपण 2, 3, 4, 5, 6 अशी सलग 10 झाडांना ही नोटिसा लावलेल्या आहेत. हे धोका अशी नोटीस लावून थेट आपली जी जबाबदारी आहे त्यातूनच निसटून घेण्याचा प्रयत्न केलाय का, असा प्रश्न निर्माण होतोय. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची आकडेवारी ही चिंताजनक बनली आहे. 2012 ते 2019 या काळात झाडं कोसळून 37 जणांचा मृत्यू झाला तर 292 जण जखमी झाले. त्यानंतर जून 2023 ते 30 जून 2026 या कालावधीत आणखीन 17 जणांचा मृत्यू आणि 125 जण जखमी झाल्याची माहिती पालिकेच्या सभागृहात मांडण्यात आली. यंदा पावसाला उशीर झाला असला तरी पहिल्याच आठवड्यात तब्बल 1100हून अधिक झाडं कोसळल्याची नोंद आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. सुमारे 80% झाडांच्या मुळाभोवती काँक्रीट, डाबर, पेवर ब्लॉक किंवा बांधकामांचा मलबा असल्याचं आढळलं. अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आल्यानं पावसाचं पाणी आणि हवा मुळापर्यंत पोहोचत नाही. परिणामी झाडांची नैसर्गिक वाढ खुंटते आणि ती अधिक असुरक्षित बनतात. मुंबई शहर आणि उपनगरातील 7 प्रभागातील 35हून अधिक ठिकाणी 832 झाडांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 321 झाडांभोवती आवश्यक मोकळी जागाच नव्हती, तर 471 झाडांवर तातडीनं वैज्ञानिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. झाडांच्या मुळाभोवतीचं काँक्रीट, डाबर आणि मलबा हटवून नैसर्गिक माती उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचंही अहवालात स्पष्टपणे म्हटलंय. मुंबईत सुमारे 30 लाख झाडं, यापैकी 1,80,000 झाडं सार्वजनिक रस्त्यावर. पावसाळ्यापूर्वी 1,03,000 झाडांची छाटणी, 4,240 झाडांवरील खिळे, पोस्टर्स, केबल हटवल्या, 50 किलो खिळे काढण्यात आले, 1,071 झाडं काँक्रीट मुक्त करण्यात आली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत जनजागृती फलक. पावसाळ्यात झाडाखाली उभं राहून वाहनं पार्क करू नका, पालिकेचं आवाहन. मुंबईत विकास कामं आवश्यक आहेत, पण विकासाच्या नावाखाली झाडांची मुळंच कमकुवत होत असतील तर त्याची किंमत नागरिकांना जीव गमवावून चुकवावी लागते. प्रशासनानं केवळ धोक्याच्या सूचना देण्यापेक्षा झाडाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक उपाययोजना केल्या तरच पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळता येतील. झाडं तोडण्याची जी एजन्सीज आहेत त्या आपण प्रॉपर टेंडर करून दरवर्षी घेतल्या जातात आणि त्याच एजन्सीज असतात, ते त्यांच्यामध्ये त्यांचे हे असतात आणि आपण ह्याचा सगळा सर्व्हे केला जातो. म्हणजे हे काही वेळेला लेबलिंग बिकम्स व्हेरी इझी, पण ॲक्च्युली प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी असते असं नाही. त्यांच्या आत्ता मी जसं सांगितलं जवळ 1 लाख झाडांचं ट्रिमिंग ऑलरेडी केलं आहे. आता होऊ शकतं की प्रत्येक ही फांदी धोकादायक आहे का, हे इतक्या आज घटना घडल्यानंतर आपण म्हणू शकतो की ते झाड धोकादायक होतं, परंतु आपल्याला आधी एस्टिमेशन करत असताना त्याच्यामध्ये अचूकपणा कसा आणायचा हे आपल्याला थोडंसं एक्सपर्ट्स करून करावं लागेल. दॅट वी विल सर्टनली. ह्या 4 दिवसामध्ये जी 1100 झाडं पडलेली आहेत, तो जर आपण पूर्ण ब्यौरा घेतला किंवा ती पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तर ती झाडं या 4 दिवसाच्या एवढ्या वेगवान वारा आणि मुसळधार पावसाचं
जे झालेलं पूर्ण महाकाय असं रुद्र रूप धारण केलं होतं, त्याच्यामुळे ह्या पद्धतीची जवळपास 1100 झाडं पडलेली आहे. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की जो विरोधक किंवा कोण बोलत असतील की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काहीच वृक्ष छाटणी केली नाही, त्या गोष्टीला मात्र मी या ठिकाणी विरोध करते. 1,03,000 झाडं आपण पावसाळ्याच्याच पूर्वी या ठिकाणी छाटणी केलेली आहे. जर झाडाला तुम्ही नोटीस लावले आणि त्या लाईनीत असतील तर लोकांनी 2 बाजूला दुतर्फी झाडं आहे बऱ्याच ठिकाणी, इकडे बघायचं इकडे बघायचं, खड्डा बघायचं, चालायचं. अशा कवायती मुंबईकरांना सांगताय की काय? हे बेजबाबदारपणा पुन्हा आला एकदा ऐरणीवर. झाडांना नोटीस लावली, आमची जिम्मेदारी संपली. लोकांनी ह्या झाडाकडे बघ, या आपण ट्रॅफिकला सांगतो ना, उजवीकडे बघ, डावीकडे बघ, आता सरळ बघ, आता वर बघ, आता जरा खाली बघ, असं नागरिकांना कवायती करायच्या रोडवर येऊन. धोकादायक झाडांवर सूचना फलक लावणं ही जनजागृतीसाठी चांगली सुरुवात असू शकते. मात्र झाडं धोकादायक का बनतात याच्या मूळ कारणांवर उपाय न केल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती कायम राहणार आहे. झाडांचं संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्हीचा समतोल राखणं हीच आता प्रशासनासमोरील खरी कसोटी आहे. हे जे झाड आपण पाहतोय याचा जो बुंदा आहे, ही माती जी आहे, खरंच ही माती आहे का? माती दिसतच नाहीये, कारण यामध्ये पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण भरलेलं पाहायला मिळतंय. मुंबई शहरातली झाडं जी आहेत सुशोभीकरणाच्या नावाखाली किंवा मातीच या बुंद्याला नाहीये, त्यामुळे उन्मळून पडत असल्याचं वास्तव चित्र आपण पाहतोय. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका या झाडांचा जीव कसा वाचवणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.